पण आता मी काय करू? पोलीस मला पण घेऊन जायला आले तर? नको नको, माझ्यासारखं होईल तुझं. अरे पण मग व्हॉट डू आय डू? कुणाकडे जाऊ? फॉर नथिंग. तुला तीच वाचवू शकते. व्हॉट? तू राधिकाकडे जा, तिचे हातापाया पड, पदर पसर, म्हण मला वाचव, मला वाचव. केड्या इज राईट. ऍक्च्युली मला ना गुड फॉर नथिंगचीच हेल्प घेतली पाहिजे. तीच मला सेव्ह करू शकेल. यार पण राधिका मला सेव्ह करेल का? गॅरी पण जाम सेल्फिश आहे आणि गॅरी खूप बॅडली डिच करतो यार मला दरवेळेला. त्यामुळे मी एकटी पडली. व्हॉट टू डू? सरेंडर व्हावंच लागेल राधिका समोर. ओ गॉड, प्लीज प्लीज मला करेज दे. यू कॅन डू इट. कम ऑन, कम ऑन. शन्या काऊन फोन करून राहिली? काय शन्या, तू काऊन फोन केलास? राधिका, आय एम सॉरी. सॉरी? हो, घडलेल्या प्रकाराबद्दल सॉरी म्हणायला मी फोन केला होता. हे तुझं बरं आहे शन्या, एखाद्याला मारायचं आणि वरनं सॉरीचा फोन करायचा. काऊन फोन केलायस? आय सेड सॉरी ना. मला तुझ्या सॉरीगिरीनी मला काही फरक पडणार नाहीये. कामाचं बोल. काय काम आहे? कशाला फोन केलाय? यार राधिका, मला एकदा भेट ना प्लीज. मला तुझ्याशी बोलायचंय, मला तुला भेटायचंय. भेटणं तर सोडच, मला तुझ्याशी बोलायचं सुद्धा नाही. अरे यार, तू त्या गॅरीला माफ केलंस आणि मला भेटायलाही रेडी होत नाहीयेस यार. तू माझ्याशी जे वागलीस ना शन्या, ते मला अजिबात आवडलेलं नाही. त्यातनं तू अथर्वच्या नावाचा वापर केलास. या सगळ्यासाठी मी तुला कधीही माफ करू शकणार नाही. अरे राज, अगं मावशी, नुसत्या फेऱ्या काय मारते? येईल तो. नाही आला म्हणजे? अगं त्याने शब्द दिलाय. काय दिले? शब्द दिलाय, शब्द. तो कसला शब्द देतोय आणि कसला खरा करतोय? पण मला सांग, तुझ्या हाताला खाज येते का रे? माझ्या हाताला येते. खाज कसली? आग होते, आग. आई आई आग कसली? काही बोलतोस तू. अरे असं म्हणतात की हात खाजवला ना मग पैसे येतात, पैसे. आले वाटतं पैसे. ए मावशी, जरा सांभाळू ना, नाहीतर दारातूनच परत जातील. रे तू तुझं बेरिंग घे नाही, बेरिंग. हा वरते मी दार. बेरिंग कसलं? माझे बेरिंग ढिले झाले. बघा विवळतोय ते. खूप मारलं का रे? अरे पुरे खूप मारलं यार. मी म्हणत होतो ना, मला पोलिसांची भीती वाटते. खूप मारलं. अरे हो केड्या, पण आता मी काहीच करू शकणार नव्हतो रे. मी जर काही बोललो असतो ना तर आपल्या सगळ्या प्लॅनचा फियास्को झाला असता. माझाही नाईलाज होता ना, पण आय एम रिअली सॉरी तुला पोलिसांनी एवढं मारलं. नहीं ठीक है, कभी कभी कुछ जीतने के लिए कुछ कुछ हारना भी पड़ता है.
तू बाजीगर दाखवलं होतं ना मला. हा. लक्षात आहे माझ्या. हा बरं ठीक आहे. शनाया कुठे? मी तिला भेटायला आलो. हा? मला वाटलं मला भेटायला आला. नाही म्हणजे तुला आलोच आहे, पण शनाया कुठे? मला तिला भेटायचंय. बोलाव गे तिला. शनाया घरात नाहीये, ती गेली याच्यावर चिडून. हा अरे ती नाही आहे आणि ती नाराज आहे तुझ्यावर. अरे यार ठीक आहे, मला माहिती आहे तिची नाराजी कशी दूर करायची. चल मी भेटतो. हो थांबा थांबा, तुमचं आणि शनायाचं पॅचअप होईल, पण आमचं काय? काय सारखं पैसे पैसे. हा हे घे. हा बरं आहो लवकर. चल काळजी हो, घे. हो. आणि बाकीचे पण नंतर देशील हा आठवणीने. बघ बघ किती पैसे आहे. बघ बघ. हा 1 2 250 रुपये. नाही ग 2 शून्य आणखी असतील. काहीतरी काय, तू चक्का शून्य, काही शून्य बिन्य नाही याच्यावर. अरे एवढा मार खाल्ल्याचे फक्त 250 रुपये का रे? हा अरे हातावर आपल्या तोंडाला पानं पुसून गेला मावशी. याच्या तोंडाला फेस आणणार आहे एक दिवस ती शनाया. बघ तू. आणते पैसे इकडे. वा वा बरं वाटलं हातात घेतल्याबरोबर पैसे. हे बघ बरं वाटलं एकदम. हा अक्कल झाडीला पण बरं वाटेल आता. हा वा 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 वा. राधिका, का बरं आठवड्याचा बाजार झाला? राधिका, राधिका, काय आई? राधिका, का करत होतीस तू? काही नाही, आत बसले होते. काऊन बरं अशी शांत शांत बसलेली असते, निराश? काही नाही आई, मी आज जाऊन सगळं आवरून ठेवते. हा मी पण येते, थांब. सणवार आलेत, सगळी साफसफाई करायला पाहिजे ना. 1 मिनिट पाणी पिते. हा हो आई, मी आत ठेवून येते. आई तुम्हाला घुंगरांचा आवाज आला का? नाही ना, भास झाला असेल तुला. 1 मिनिट, बाहेरून आवाज येतो. हा तू राधिका, काय? पागल आहे का? काय? खरंच नाही जमणार. अरे पण काय का आता अथर्व येईल शाळेतनं, आणि मी आज त्याला प्रॉमिस केलाय की त्याला मी आज आईस्क्रीम खायला घेऊन जाणार आहे संध्याकाळी. तुला काय वाटतं दरवेळेला मुलाचं कारण दिलं की झालं? मला माहिती आहे अथर्वला यायला भरपूर वेळ आहे, तोपर्यंत आपण क्लासला जाऊन येऊ परत. चल चल चल. नाही मी नाही येणार आहे. आता तू येणारच की नाही? नाही खरंच नाही येणार आहे. तू नाही येणारच? नाही. बरं ठीक आहे, हिचा छंद आता मी जोपासतो. मी शिकून घेतो डान्स. मला काय भरतनाट्यम मला माहिती नाही बा, असा असतो ना. नमस्कार बघ असा. बरोबर आहे बरोबर आहे. हा झालं. आणि जोरात पाय आपटायचा की झालं. सापडला म्हणजे नकोय ना मी नाचायला. मग चल आता तूच त्यासोबत जाणं. मी भरतनाट्यमचा तोडा म्हणतो तोपर्यंत आवरून नाही पटकन. चल. बाय द वे मी कथक शिकते आणि तोडा कथकचा असतो. हो काय? मी आले आवरून आले. ठीक आहे ना, कथकचा तोडा म्हणू आपल्याला काय.
पटापट ये बरं. मस्त तोडा आहे माझ्याकडे. राधिका पटकन ये वृंदा. राधिका पटकन तयार होती. आला असं मस्त तोडा. राधिका पटकन वृंदा. राधिका बाई तू अशीच हसत राहावं. तुझ्यातला आणि गुरुतला दुरावा लवकर संपू दे. प्लीज ईमेल. हो मी आनंद सर तुमची सही हवी होती. कदम, बोला सर. गुरु कुठे दिसला की नाही? हो सर, हो. ते राधिका मॅमच्या कॅबिन मध्ये बसलेत. राधिका आमच्या कॅबिन मध्ये? अरे निर्लज्जपणाचा कळस आहे हा. हो ना. अरे ये ह्याला हा म्हणजे डायरेक्ट कॅबिन मध्ये जाऊन बसतो, राधिका वहिनींच्या खुर्चीत जाऊन बसतो, म्हणजे त्याला लाज वाटत नाहीये? नाही मला ना आता इतका राग आला ना, मला असं वाटतं की आज जवळ त्याचा हात धरून त्याला बाहेर काढावं. सर तुम्ही शांत व्हा. ऑफिस मध्ये उगा शोभा नाही नाही, हे तो करतो. आपण नेहमी गप्प बसतो आणि त्याच्यामुळे ना बाकीच्या लोकांना त्रास होतो. हो बरोबर आहे, त्रास होतो सगळ्यांना. माझी चिडचिड होती, पण आपण चिडचिड करून काय उपयोग आहे सर? राधिका वहिनींनी शस्त्र नाही टाकले. नाही 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 नाही, शस्त्र टाकलेत राधिका वहिनी असं काही बोलू नकोस प्लीज आता, कारण त्या गुरुनाथ सुभेदारला पण असं वाटत असेल की त्याला येऊन थांबवणारा कोणीच नाहीये, पण असं नाहीये. आपण जायचं, त्याला सांगायचं हे तू जे करतोयस ना ते चुकीचं आहे. कारण गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणाऱ्या हा जास्त मोठा गुन्हेगार असतो. चल. आनंद, श्रेयस, काही काम होतं का? तू इथे बसून काम करतोयस? मग कुठे बसून करणार काम? अरे आनंद, काय बोलतोयस? मी राधिका मॅडमच्या खुर्चीत बसून कसं काय काम करू शकेन? हा, ते आम्हाला माहिती आहे. आम्हाला हे पाहायचं होतं की तुला माहिती आहे की नाही. तू इथे आत का बसलायस? नाही नाही, त्याचं काय आहे, राधिका मॅडम नसताना त्यांचं काम करायचं म्हणजे इथे काही रेफरन्स फाईल्स असतात ज्या फक्त केबिन मध्ये आहेत, किंवा लॅपटॉप मध्ये पण काही कॉन्फिडेन्शियल फाईल्स आहेत. हा म्हणजे मी लॅपटॉप बाहेर घेऊन जाऊ शकतो, पण उगीच इतर स्टाफच्या समोर ते कॉन्फिडेन्शियल फाईल्स उघडून म्हणजे काही प्रॉब्लेम यायला नको म्हणून मी इथे बसून काम करतोय. हा, एक गोष्ट जरा चुकली. मी थोडं ना AC 24 वर ठेवायला हवा होता, जरा जास्तच गार झाला. पण चालेल ना, काही हरकत नाही ना इथे बसून काम केलं तर? आनंद, मला माहिती आहे राधिका माझ्यावर चिडली आहे, पण तिने मला जी काही संधी दिली ना ती मी अशी वाया नाही घालवणार. तिचा राग जाईल एक दिवस. तिच्या लक्षात येईल की मी आतापर्यंत जे काही काम केले किंवा अजूनही करतोय ते फक्त आणि फक्त राधिका मसालेच्या भल्यासाठीच आहे. आनंद, आणि अजून एक गोष्ट, मला माहिती आहे कदाचित तुम्ही विश्वास नाही ठेवणार, पण ही खुर्ची, ही जागा फक्त आणि फक्त राधिका मॅडमची. त्यांच्याशिवाय या जागेवर इतर कुणीही बसू शकत नाही, कधीच. राधिका मॅडम, सगळे इमोशनल फूल्स आहेत, इमोशनल फूल्स. पण आनंद, ही खुर्ची माझीच होती आणि माझीच राहणार. तुमच्या राधिका मॅडम काय आता परत येत नाहीत. त्या बसतील घरी मसाले कुटत, त्याचा पापड लोणची करत. आणि आता तुम्ही स्वतःहूनच मला या खुर्चीत बसवा.
माझ्या स्वतःच्या खुर्चीत. प्रॅक्टिस कंटिन्यू करा. हा राधिका, अगं आहेस कुठे? मला वाटलं क्लास तर रस्त्यात विसरलीस की काय? नाही तसं नाही, मध्यंतरी बरीच कामं होती ना ऑफिसमध्ये, म्हणून यायला जमलं नाही आणि तब्येतही बरी नव्हती म्हणून नाही आले. अगं त्यात काय झालं, पण नुसतं टच मध्ये तरी राहायचं. तुला माहितीये तुझ्यासारखे विद्यार्थी ना आरामशीर असतात. सुरुवातीला सगळं काही करायचं असतं, पॅशन असते, पण क्लासला मात्र रेग्युलर येत नाही. बरोबर आहे. अगदी ओरडा ओरडा अजून ओरडा तिला. नाही ओरडत नाहीये, पण राधिका स्वतःच्या छंदावर आणि स्वतःवर थोडं तरी लक्ष द्यावं ग. अगं नाहीतर काय, बाईचा अख्खा वेळ आहेत सगळ्या गोष्टीमध्ये घालवणे. असं नाही, पण यापुढे खरंच लक्ष देईन. माझे छंद जोपास. बेटर लेट देन नेव्हर. जॉईन करूया मुलींना. हो चला चला, खूप आराम झालाय. चला चला डान्स करा. चला. थँक्यू मॅडम. ऑल द बेस्ट. हे नेहा. बिचारी शनाया खूप चिडली माझ्यावर. माझं रिलेशन परत बॅक टू स्क्वेअर वन झालंय. शनाया आधीसारखी बावळट नाही, आता तिला मनवायला खूप त्रास होणार आहे. किड्याची मदत घेतली असती पण तोही चिडला असणार. नाही, काही करून शनायाचा राग दूर करायला हवा आणि शनायाला मनवायचं म्हणजे माझ्या खिशात पैसे हवे, त्यासाठी सॅलरी हवी. आता राधिका नाहीये तर सगळ्यात आधी माझी सॅलरी करून घेतो, म्हणजे जरा वाढवतोच. राधिकाने तर काय संन्यासच घेतलाय, ती कशाला काही रिॲक्टच नाही करत. हा आई, काय ग? का करताय तू? कुठे आहेस? कुठे म्हणजे काय, ऑफिसमध्ये काम करतोय. काम करत आहेस ना? घरी पण लवकर येशील बरं आज. आई आता असं कसं सांगू, अजून काम बरंच बाकी आहे, असा अंदाज नाही देता येणार आता. हो का? नाही म्हणजे तू लवकर आला असतं तर बरं झालं असतं ना, बाहेर जाता आलं असतं ना माझ्यासोबत. बाहेर कशाला आता? कायला का विचारून आला बरं? सणवार आलेत ना, खरेदी गिरेदी नाही का करायची? अथर्वसाठी 4 कपडे नाही का घ्यायचे? येशील बरं लवकर, येशील ना? आई ऐक ना, मी काय म्हणतो, तू उगीच माझ्या भरोशावर राहू नको. माझं उगीच काही मागे पुढे झालं तर. त्यापेक्षा एक काम कर ना, तू राधिकाला घेऊन का नाही जात? ती कुठं आहे बरं घरी, ती सोबत घेऊन जायला? कुठे म्हणजे, कुठे गेली? सौमित्र सोबत गेलीये डान्स क्लासला. म्हणजे ती जातच नव्हती बरं, मीच तिला बळे बळे हाकललं. म्हटलं जा बाई, रिकामं डोकं शैतान का घर होत आहे, जा तिथं मन रमेल ना तू. मग सौमित्राने आग्रह केला, गेले 2 जण. अच्छा, सौमित्रने आग्रह केला म्हणून गेली का? अजून आली नाही का मग? नाही ना अजून आली, म्हणूनच तर तुला फोन केला ना, ये ना तू माझ्यासोबत.
हा मी बघतो, करतो प्रयत्न, तुला कळवतो तसं. हा बाय. सौमित्र परत राधिकाच्या मागे मागे करायला लागलाय. राधिकाचा केलेला कॉन्फिडन्स हाच परत आणू शकतो. नाही पण असं होऊन चालणार नाही. काहीतरी करायला हवं, पण काय करू? हा, या सौमित्राची राधिकाशी असलेली मैत्री जरा जास्तच जवळची आहे, त्याच भांडवल करतो. म्हणजे आईच्या नजरेतनं सौमित्र उतरला की घराचे दरवाजे त्याच्यासाठी आपोआपच बंद होतील. अरे अरे अरे, आईच्या मनातून राधिका आणि सौमित्र दोघेही उतरतील.